महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या तब्बल 1 महिन्यानंतर अखेर डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सवरती कारवाई करत त्यांची लिअरजेट जातीची विमानं ही ग्राउंड केलेली आहेत। आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी जी आहेत। सर, कारवाई झालेली आहे, कारवाईने समाधानी आहात तुम्ही? अजिबात समाधानी नाही। थातूर मातूर कारवाई करून 4 विमानावर जर ते बंदी आणून चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला जनक्षोभ हा अजून वाढेल। कारण आज तुम्ही बघा, झारखंडच्या छपरामध्ये जे काही दुर्दैवी विमान अपघात झाला, रेड एअरवेज नावाच्या विमानाच्या संदर्भामध्ये AAIBने त्यावर छापा टाकला आणि त्या कार्यालयाची सर्व कागदपत्र तपासून चौकशी सुरू केली। तितकी तत्परता व्हीएसआर बद्दल का दाखवल्या गेल्या नाही? डीजीसीएने 1 महिन्यानंतर हा अहवाल दिलाय। जसा ब्लॅक बॉक्स हा काही म्हणजे 3 आठवड्यानंतर सापडला, तोही जळालेल्या परिस्थितीमध्ये त्या डीजीसीएच्या परवानगीशिवाय आम्ही सुरुवातपासून म्हणत होतो की व्हीएसआर कंपनीचं जे व्हीएसआर व्हेंचर अजितदादांना तिथून टेक ऑफ घ्यायला दिलं होतं ते नादुरुस्त आहे। त्या कपूरची हिस्ट्री जी आहे, सुमित कपूरची, ती दारू पिणाऱ्या व्यक्तीची हिस्ट्री आहे, पण त्याबद्दल कुठेही चकार शब्द डीजीसीएने काढला नाही। आम्ही यावर अजिबात समाधानी नाही आहोत। डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। व्हीएसआर कंपनी कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे। व्हीएसआर कंपनींनी ज्या 50-50 कोटीचे विमे त्यांच्या पायलटचे काढलेत आणि सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून जो काही ठेवला गेल्याची शंका आम्हाला आहे, त्याबाबत सुद्धा व्हीएसआर कंपनी आणि व्हीएसआर कंपनीचा मालक डीजीसीए यांनी त्याबाबत उत्तर दिली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही, एवढं मात्र नक्की। आता डीजीसीए असं म्हणते की विमानाचं जे एअरवर्दीनेस असतं किंवा फ्लाईट ऑपरेशन असतं, या संदर्भातली नियमावली पाळली नाही म्हणून ही कारवाई होते। 1 महिना लागतो ह्याची पडताळणी करायला। डीजीसीए फक्त भूलथापा देण्याचा प्रयत्न करते। त्यांना माहित होता हा जनक्षोभ आता उसळतोय, कारण डोरलेवाडी, बारामती, इंदापूर आता हे हळूहळू गाव पातळीवर वातावरण पेटायला लागलेलं आहे आणि डीजीसीएला माहित आहे आपलंही दप्तर किंवा आपल्यालाही जाळून खाक करेल महाराष्ट्र। शेवटी हा महाराष्ट्र आहे। संताजी धनाजी होऊन महाराष्ट्र पेटून औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणार हा महाराष्ट्र आहे। त्यामुळे डीजीसीएने हे चाल ढकल केलेली आहे। त्यांना त्यावेळेस अक्कल नव्हती का? अरे नालायकांनो, तुमच्या परवानगीशिवाय व्हीएसआर कंपनीचं विमान हवाई वाहतूक करूच शकत नाही। त्या दिवशी ते नादुरुस्त विमान का दिलं गेलं? डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडून आणलाय। त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही थातूर मातूर चौकशी महाराष्ट्र कदापिही मान्य करून घेणार नाही। जी केवळ विमानं आहेत ती सध्या ग्राउंड करण्यात आलेली आहे। ठोस अशी कारवाई अद्यापही होताना दिसत नाही, तर काय दबाव आहे यंत्रणांवरती? माझं म्हणणं स्पष्ट आहे की कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय यांची मुजोरी एवढी वाढू शकत नाही। AAIB किंवा बाह्य गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा करा, अशी विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी पण मागणी केली। त्यांनी पत्रकार परिषद 3दा घेऊन हे सर्व मुद्दे बारकाईनं महाराष्ट्रासमोर मांडले आणि डीजीसीएच्या बाबतीत डीजीसीएला वाटलं होतं हे सगळं लपलंय, आता हे दबलंय, पण जशा पत्रकार परिषदा घडल्या त्याच्यानंतर डीजीसीएला वाटलं की आता हे आपल्या अंगलट येणार, म्हणून त्यांनी इतक्या दिवसांनी का होईना पण त्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की व्हीएसआर कंपनीची विमानं नादुरुस्त होती। त्या विमानाला टेक ऑफ घेण्याची परिस्थिती नव्हती आणि जर त्यांना आता कळलं इतक्या लेट, तर तुम्हाला एवढं कळलं नाही का? राज्याचा इतका मोठा नेता बेचिराख जर झाले असतील ते 4-5 मृतदेह तिथं, त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार डीजीसीए आहे। त्यामुळे डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। तुम्ही म्हणता ही कारवाई थातूर मातूर आहे, अजूनही अशा प्रकारच्या थातूर मातूर कारवाया करून कोणाला वाचवलं जातं असं वाटतं? मला वाटतं सरकार कोणालाही पाठीशी घालण्याच्या भूमिकेत असू शकत नाही। शेवटी सरकारचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल शोक संवेदना व्यक्त करताना सांगितलं की महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री भेटू शकला नाही, हे त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या भाषणात। नितीन गडकरी साहेबांनी बोलून दाखवलं। त्यामुळे सरकारचं काम करते आहे। सरकारने पारदर्शक भूमिका ठेवण्याचं काम केलं, म्हणूनच डीजीसीएला हे कबूल करावं लागलं की व्हीएसआर कंपनीची विमानं नादुरुस्त होती आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे। फक्त आमची विनंती सरकारला एवढी आहे की थोडीशी जलदता याच्यामध्ये असली पाहिजे। सीआयडी चौकशी जर याबाबत लागत असेल तर माझं म्हणणं आहे ब्लॅक बॉक्सचा डेटा आता तुम्ही कधी कलेक्ट करणार? त्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज द्या। आणि माझं आता स्पष्ट म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की दादाच्या विमानाला नियुक्त केल्या गेलेला पायलट साहिल मदन आणि त्याच्यासोबतचा क्रू पायलट हा यश
हे आत्ता कुठे आहेत आणि त्या दिवशी कुठे होते, त्या दिवशी जर ते ट्रॅफिकमध्ये अडले होते तर कोण्या हायवेवर अडले होते, घरून किती वाजता निघाले, तिथून तो यश आणि मदन साहिल एअरपोर्ट पर्यंत पोहोचले होते का, आणि एअरपोर्ट पर्यंत जर पोहोचले नसतील तर ते आता जिवंत आहेत की मेले एवढं तर कळू द्या. त्यांचं तर कोणी त्यांच्या घरी पण गेलं नाही ना, मीडिया पोहोचला ना, ते कुठे आहेत, काही ते कुठे गेलेत, मग ते मेलेत की मारलेत, ते खबुत्तर दोन कुठे आहेत ते दिसू द्या ना. त्याच्यामुळे सीआयडी चौकशी सरकारने लावली. मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पण कुठं नाराजी व्यक्त करावी लागते. माननीय मुख्यमंत्र्यांना मी उच्चस्तरीय चौकशी संदर्भात पत्र दिलं, अद्यापही मला उत्तर मिळालं नाही, त्याबद्दल माझी नाराजी मी व्यक्त केलेली आहे. आमच्या पक्षाच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना मी स्वतः 2दा पत्रव्यवहार केले, त्यांच्या पीएनना पत्र दिलं. त्यांना सांगितलं की माननीय नायडूजी आणि माननीय अमित शहाजी यांची भेट घालून देण्याकरता आम्हाला सहकार्य व्हावं. त्याचंही काही उत्तर भेटलं नाही. आणि आम्ही विधिमंडळाचे सदस्य असताना, त्या पक्षाचे कार्यकर्ते असताना जर आमच्याच पत्राला उत्तर भेटत नसेल तर यापेक्षा दुर्दैव काय. तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, मात्र अद्याप तसं काहीही झालेलं नाहीये. काय वाटतं की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार नाही? आता हा वनवा पेटलाय, हे ठिणगी पेटलेली आहे. डीजीसीएने जर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले नाहीत तर सदोष मनुष्यवध हा जो प्रकार आहे हा महाराष्ट्राला काही नौखा नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जास्त रोष त्यांनी ओढून घेऊ नये, तात्काळ कारवाई करावी. मला विश्वास आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीची कडक कारवाई करेल, कारण आताच ती चौकशीचा अहवाल त्यांनी दिलाय काही मिनिटांपूर्वी. त्यामुळे आपण वेट अँड वॉच करू, नाहीतर हे आता सुरुवात आहे लढाईची. आम्ही लढू, अजितदादासाठी दिल दिया है, जान भी देंगे. अमोल मुटकरी त्यांनी स्पष्ट केलेले आहे की ही जी कारवाई ही थातूरमातूर कारवाई आहे आणि सदोष मनुष्याचा गुन्हा हा डीजीसीए वरती देखील दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.